नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। दलदल चिखलात उमललेल्या कमळ फुलांची विक्री करत आदिवासी कुटुंबाचा उदरनिर्वाह। डहाणू तालुक्यातील सूर्या धरण हे वसई विरारकरांसाठी एक प्रकारे अमृताचा तलाव म्हणून अनमोल ठरतंय। परंतु याच धरणाचा काही वर्षापूर्वी बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एका बाजूने हे धरण ठरतंय काळ तलाव, कारण शेतजमीन ही या तलावात गेल्याने त्यांचे रोजगार बुडाले, शेतीला एक जमीनही गेली आणि त्या काळी बाधित शेतकरी यांना मिळालेला मोबदलासुद्धा पुरेसा नव्हता। या सर्व बाबीचा विचार करता तेथील बाधित शेतकरी मात्र आता हवालदिल झाला आहे। तर दुसरी बाजू लक्षात घेता तेथील काही तरुण बाधित शेतकरी आता याच धरणाचा आधार घेत आपला उदरनिर्वाह चालवत आहेत। या धरणाच्या खोलवर पाण्यात दलदल जमीन चिखलाने भरले आहे, त्यात या ठिकाणी कमळाची फुले उमलतात। याच कमळाचे फुलाचा आधार घेत तेथील बाधित शेतकरी विक्री करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत। ही कमळाची फुले खोलवर पाण्यात चिखलात उमललेली असतात। ती तोडण्यासाठी गावठी नाव होडी घेऊन आपला जीव धोक्यात घालून खोल पाण्यात जाऊन मोठी कसरत करावी लागते। त्यासाठी म्हाताऱ्यापासून ते कुटुंबातील तरुण माणसापर्यंत रोजची मेहनत करत असतात। मात्र या सर्व धगधगीत दररोज 400 ते 500 फुलेही तोडली जातात। फूल विकण्याकरिता डहाणूतील सुप्रसिद्ध महालक्ष्मी माता मंदिर, आसागड येथील संतोषी माता मंदिर ते मुंबई दादर फूल बाजारात नेली जातात। मात्र कठोर परिश्रम करणाऱ्या या फूल विक्रेत्यांना मात्र एका फुलाचे केवळ 50 पैसे मिळतात। त्याप्रमाणे जेमतेम एका माणसाची दिवस मजुरी एवढी 250 ते 300 रुपये मिळवतात। अशा त्यांच्या कुटुंबाच्या सामान्य गरजाही भागत नाही। परंतु या रोजगाराविना त्यांना हाती दुसरे कुठलेच काम मिळत नाही आणि काम मिळवण्याकरिता शहरात जावे लागते। शहरात गेले तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे बाधित शेतकरी कामानिमित्त बाहेरही जाऊ शकत नाहीत। असा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे। डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा यांचा रिपोर्ट। नारायण बेलकर आणि आमच्या ह्या डॅममध्ये जमीन बुडलेली आहे आणि आता आम्हाला रोजगार काही मिळत नाही। त्याच्यामुळे आम्ही ह्या डॅममध्ये हे कमळाची फुलं आहेत, ते फुलं आम्ही आमच्या होडी घेऊन आणि ते फुलं काढतो आणि रोजगार नाही मिळत। त्याच्यामुळे आम्ही देवस्थ ठिकाणी नेऊन आणि महालक्ष्मीला नेऊन आणि ते फुलं विक्री करतो आम्ही आमच्या पोटासाठी।